प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या वतीनं आज राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची पहिली जयंती साजरी करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी शांततेने केलं. या निमित्ताने एक सप्ताह सेवेचा सप्ताह म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं आणि स्वर्गीय अजितदादांना जे अभिप्रेत होतं अशा सगळ्या कल्पना या सेवा सप्ताहामध्ये घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला. आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही वाढदिवस आहे आणि म्हणून आम्ही राज्यभर वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिरही आयोजित केली. सर्व प्रकारच्या रोगासाठी गरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून त्याचं आयोजन आपण केलेलं आहे. दादाला जे आवडत होतं वृक्षारोपण, स्वच्छता, वक्तशीरपणा या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या सेवा सप्ताहामध्ये केलेला आणि सगळ्या राज्यभरामध्ये आम्हाला स्वप्नातही वाटलं होतं की अशा रीतीनं दादांची जयंती आम्हाला साजरी करत लागेल. दुर्दैवानं नित्यनवीन आमच्यावर आणलेली आहे आणि आज सर्व कार्यकर्त्यांनी दादांचं स्मरण, दादांच्या आठवणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता तरी दादांच्या जीवनावर एक चांगलं व्याख्यान ठेवून हे पुन्हा एकदा स्मृती जागृत केली. अजितदादांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माझे सहकारी पक्षाचे माझे नेते होते आणि हेच मी सांगितलं की असा दुःखद प्रसंग आपल्याकडे असं कधी आम्हाला वाटलं नव्हतं. जो नेत्याने तो आणला आणि एका विमान अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं आणि म्हणून फार काळजावर दगड ठेवून आज आम्ही जयंती साजरी. पवार साहेबांची आणि देशाचे प्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट कशासाठी होती मी आत्ताच व्यासपीठावर मला फोटो दाखवल्यानंतर कळालं. आता त्यामध्ये कशासाठी ते भेटले मला माहिती नाही, पण पवार साहेबांना लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्या वेळेला जातात त्याच्यावर भेटून देशाचे प्रश्न त्याच्याजवळ मांडण्याची तिची पहिल्यापासूनची पद्धत आहे आणि मला वाटतं त्यासाठी त्यांची भेट असेल आणि बाकीची काय भेट असेल ते लगेच कळेल आपल्याला काय म्हणजे राजकीय यामध्ये आहे की नाही याची काय मला माहिती नाही. साहेबांची तब्येत बद्दल त्या सातत्याने त्या साहेबांच्यावर असतात त्यामुळे त्या गेल्या असतील. मी आज एक असा फोटो बघितला की ते ऑफिसमध्ये पाऊल ठेवताना मोदी साहेब स्वतः जाऊन त्यांना हाताला धरून तिने आणलेला. म्हणजे साहेबांची तब्येत ही थोडीशी नाजूक आहे. आम्ही अनेक वेळा पाहिलं. त्याची काय मला माहिती नाही. काय असेल तर साहेब स्पष्टपणाने ते सांगतील. ते आता इंडियामध्ये सगळे एकत्र आहे. आज ते दिल्लीत जाणार होते ते भेटले असतात. तरी आता बघा अधिवेशन चालू असताना अशा प्रकारची घटना घडल्यानंतर साहजिकच आहे की ते विरोधी पक्ष एकत्र येईल. पण तुम्ही परवाच खुलासा केलेला होता
की नीटची परीक्षा दुसऱ्यांदा आता पूर्ण झालेली आहे. निकाल लागलेला आहे, प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. आणि काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एनडीएच्या सगळ्या सदस्यांच्या समोर की नीट पेपर ज्यांनी हे केला त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची वाच्यता केलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटते अशा प्रकारच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ही निश्चितपणे केंद्र सरकार काळजी घेईल. आणि मला आता विरोधकांना हा एक मुद्दा सापडलेला त्यामुळे त्याबद्दल जनजागृती करणं, रान उठवणं आणि मला वाटते त्यांना एवढ्या सगळ्या अंधारात थोडासा एक लुकलुकचा दिवा दिसत असावा. पण मला वाटतं याचा फारसा परिणाम होईल असं मला काही वाटतं. पहिल्यांदाच काल तुमच्या घराबाहेर अशा पद्धतीने 3 तास आंदोलन झालं. विरोधी पक्षाच्या नेत्याला करावं लागलं त्या पद्धतीने ताब्यात घेतलं गेलं राहुल. त्यावर देखील आता तर आता आहे बघा, एका देशाच्या पंतप्रधानाच्या घरासमोर जाऊन असं आंदोलन करणं, परवानगी न घेणं हे सुद्धा कितपत योग्य आहे. आणि यामुळे आपल्या देशाची बदनामी होते. मला वाटतं लोकसभा एक अतिशय उपयुक्त व्यासपीठ आहे की ज्याला हे मध्य मांडता येईल, त्यांना धारेवर धरता येईल. तो तिथे न जाता रस्त्यावर हे करणं आणि लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद असणं आणि त्याचा फायदा घेऊन एक काम करणं हे मला वाटतं योग्य नाही. सगळं आंदोलन चिघळतंय असं असताना सदाभाऊ त्या विद्यार्थ्यांना आतंकवाद्याची नाव दिलं आहे. याबद्दल सुद्धा काल शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे प्रवक्ते शंभूराजे देसाईंनी सुद्धा अशा प्रकारच्या जे वक्तव्य आहेत त्याचा त्यांनी इन्कार केला. असं करायला नको होतं. माझे मत आहे की अतिरेकी असं इन्कार विद्यार्थ्यांच्या बद्दल बोलणं हे काही योग्य नाही.